नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणेचे व्हाईस चान्सलर अँड माय डिअर फ्रेंड डॉक्टर रविकुमार चिटणीस. नमस्कार. Thank you. I'm fine, Sangram. It is always pleasure to talk to you, a man of different hats. आणि आज मला तुमच्याशी भारतीय छात्र संसदच्या 13व्या एपिसोड बद्दल बोलायला आवडेल. जी, मला सगळ्यात आधी सांगा, हे कोणासाठी आहे? हु आर वी डुईंग दिस फॉर? कोणी येणं इथे अपेक्षित आहे? गुड क्वेश्चन. भारतीय छात्र संसद हा एक नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे जो MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटनी 2011 साली चालू केला. हा युथ प्लॅटफॉर्म आहे. हा कसा तयार झाला तर 2005 साली राहुल विश्वनाथ कराड सर यांनी इंडियाज फर्स्ट स्कूल फॉर पॉलिटिशियन्स, फॉर फ्युचर पॉलिटिशियन्स हे चालू केलं, ज्याचं नाव होतं MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. आणि त्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये फक्त 60 मुलं असायची. आणि आपला देश तर इतका मोठा 140 कोटीचा, त्यात 50 कोटी युथ आहेत. तर ह्यांना आपल्या देशाचे प्रॉब्लेम, त्यांच्या मनात असलेल्या अपेक्षा, ॲस्पायरेशन्स आणि गव्हर्नमेंटकडनं आवश्यक असा प्रतिसाद हा कसा मिळेल, तर या फक्त 60 मुलांबद्दल सीमित राहून चालणार नाही. म्हणून भारतातला सगळ्यात लार्जेस्ट प्लॅटफॉर्म तयार करायचा 10,000 मुलांचा, अशी भारतीय छात्र संसदची निर्मिती 2011 साली झाली. 12 एपिसोड्स त्याचे होऊन गेले आणि 10, 11, 12 जानेवारीला पुण्यामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पौड रोड कोथरूड इथे हा 13वा एपिसोड सकाळी 10 वाजता चालू होणार आहे. आपल्याला रजिस्टर करायचे असेल तर www.bhartiyachhatrasansad.org या वेबसाईटवर जायचंय. भारतीयछात्रसंसद.org. ओके. आणि याची लिंक क्लिक केली की छोटा फॉर्म भरायचा आहे की तुम्ही रजिस्टर होता. पण हे कोणासाठी? कोणी रजिस्टर करावं? त्याला काय वयाची मर्यादा आहे किंवा कुठल्या कॉलेज, शाळा वगैरे? 18 वर्षाचा, म्हणजे 18 वर्ष ज्याची झालेली आहे, जो त्यापासून कुठलंही वय यांच्यासाठी हा ओपन आहे. परंतु याचा फोकस हा युथसाठी आहे. ओके. तर त्यामुळे साधारणपणे 5 ते 6 हजार कॉलेजमधली मुलं आणि साधारण 400 युनिव्हर्सिटीज मधली अक्रॉस इंडिया, 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज इथनं मुलं मागची 12 वर्ष सतत येत आहेत. आणि हे इथे आल्यानंतर प्लॅन काय असणार आहे? काय त्यांना बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे? आता तिन्ही दिवस म्हणजे उद्घाटन आणि व्हॅलिडिक्टरी म्हणजे समारोप हे सोडून 6 सत्र होतात. ही 6 सत्र एक वर्षभर आपल्या देशात काय झालं आणि देशाचे प्रमुख मुद्दे काय आहेत किंवा कन्सर्न्स काय आहेत, इश्यूज काय आहेत, कशाबद्दल आपण बोललं पाहिजे, असे काढले जातात एका खूप मोठ्या टीमकडनं, ज्याला थिंक टँक ऑफ BCS म्हणतो. आणि त्यानंतर त्या 6 टॉपिक्सला आपण सत्र म्हणतो आणि इन ॲडिशन टू दॅट व्हॅलिडिक्टरी आणि त्याचं उद्घाटन अशी मिळून 8 सत्र होतात. आणि यावर्षीचे जर विषय बघितले तर थोडेसे वेगळे आहेत. आपल्याला माहिती आहे की AI याचा यूज आहे, पण AIचा मिसयूज पण होतोय, डीप फेक्स तयार होत आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर एक उहापोह आहे. एका बाजूला आपल्याकडे चांद्रयान चंद्रावर गेलं, आपण टाळ्या वाजवल्या, पण संध्याकाळी माझी बहीण, माझी आई, महिला भारतातली ही सुरक्षित आहे का? ती रात्री एकटी जाऊ शकते का भारतामध्ये? तर एका बाजूला टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आणि एका बाजूला ह्युमन साईडला असं जर महिलांची असुरक्षितता अजूनही भारतात असेल तर त्यावर चर्चा होणार आहे. सेन्सस कास्ट वाईज हा एक मोठा इश्यू येते, त्याच्यावर ज्वलंत विषय आहे, त्याच्यावर चर्चा होते. नेहमी आपण म्हणतो की पॉलिटिक्समध्ये युथ यायला पाहिजे, तरुण पिढीला चान्स द्यायला पाहिजे, तसे मंत्री पाहिजेत. तर मग युथ लिडरशिप ही टॅगलाईन घेऊन खरं चालू झाला होता MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद. तर म्हणून एक मागे वळून आपण कानोसा घेतोय की युथ लिडरशिप इज अ रियालिटी ऑर रेटॉरिक, अशा पद्धतीचं एक सेशन आहे. अजून एक इम्पॉर्टंट सेशन आहे की आपण ज्यावेळेला लिबरलाइज झालो त्यावेळेला सगळं कल्चर इंडियात मिक्स झालं. इंग्लिश गाणी असतील, फ्रेंच डान्स असेल, पण आपलं जे लोककला आहे हे कदाचित थोडं मागे जात आहेत का तरुण ह्याच्यापासून, तर ते कसं विकसित करता येईल, ते एक सेशन आहे. आणि आपण असंही म्हणतोय की जे आपल्याकडे प्रमुख पाहुणे येणार आहेत, व्यंकय्या नायडू फॉर्मल व्हाईस प्रेसिडेंट, शरद पवार NCPचे अध्यक्ष,
किंवा मनोज मुंतशीर जे लिरिसिट, पोएट आणि मोठ क्रिएटिव्ह ब्रेन आहे, विक्रम थापा, विक्रम संपत हे पण येत आहेत त्यामध्ये. तर या प्रत्येक कॅटेगरीमध्ये म्हणजे पॉलिटिशियन्स असतील, मीडिया असतील, पोएट्स असतील, जर्नालिस्ट असतील, या सगळ्यांना या विविध विषयावर त्यांची मतं काय आहेत आणि समोरनं प्रश्न उत्तर होणार आहेत. ज्यावेळेला 10,000 मुलांसमोर ही लोक बोलतात, ज्यावेळेला त्यातली शेकडो मुलं प्रश्न विचारतात, त्यावेळेला जो उहापोह होतो किंवा जे काही आपण म्हणू डेलिब्रेशन होतं ते वादातीत असतं आणि अविस्मरणीय असतं. मला स्वतःला मागची 12 भारतीय छात्र संसदमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं. राहुल कराड सरांचे मी धन्यवाद देतो ज्यांनी ही आयडिया आणली आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत. आम्ही वाट बघतोय आपली 13व्या भारतीय छात्र संसदमध्ये 10 जानेवारीला सकाळी 10ला आपण MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड इथे भेटणार आहोत. आम्ही आपली वाट बघत आहोत. On that note, Yeah. Dr. Ravi Kumar Chitnis, Thank thank you you very much. थँक्यू. माय प्लेजर.